तामिळनाडूमध्ये आज लोकशाहीचा सर्वात मोठा चमत्कार घडला असून सुपरस्टार विजय यांनी राजकारणात एंट्री घेताच इतिहास रचला आहे। नक्की काय घडलं आहे ते मी तुम्हाला सांगतेच, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या प्रेमामुळे थोडक्यातने यशस्वीरित्या 11 वर्ष पूर्ण केली आहेत। आता वळूया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलानुसार सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तब्बल 102 जागांवर आघाडी घेत सत्ताधारी डीएमकेचा सुपडा साफ केला। ज्या एक्झिट पोलने विजय यांना नाकारलं होतं, त्याच जनतेने आज स्टॅलिन यांना सत्तेतून खाली खेचून सुपरस्टारला किंग बनवलं आहे। डीएमकेच्या कार्यालयाबाहेरील परिस्थिती इतकी बदलली आहे की सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी तिथे लावलेला तंबू आणि रेड कार्पेट सुद्धा गुंडाळायला सुरुवात केली आहे। सुरुवातीला पोस्टल मतांमध्ये आघाडीवर असलेल्या स्टॅलिन यांचा पक्ष ईव्हीएम उघडताच 70 जागांवर फेकला गेला, तर एआयडीएमकेला केवळ 54 जागांवर समाधान मानावं लागलं आहे। तमिळनाडूचा हा निकाल पाहिला तर अभिषेक बच्चन यांच्या युवा सिनेमातील राजकीय क्रांतीची आठवण येते, जिथे नवा चेहरा जुन्या प्रस्थापितांना आव्हान देतो। पहिल्याच निवडणुकीत विजय यांनी दाखवलेली ही जादू भारतीय राजकारणात एक नवा अध्याय लिहिणारी ठरणार आहे। मग तुमच्या मते एखाद्या सुपरस्टारने राजकारणात येऊन थेट मुख्यमंत्री होणं राज्यासाठी फायद्याचं असतं का? तुमचं मत आम्हाला हो किंवा नाही मध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।